नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या बातमी मागच्या बातमी या सदरामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका. त्याच्या निकालाच्या अंदाजाबद्दल सगळ्यांना खूप उत्सुकता असते. आपण परवा दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत चर्चा केली. आज आपण महत्त्वाची जी नगरपालिका आहे पुणे, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. पुणेकरांच्या मनात एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की पालिकेची सत्ता कोणाकडे, कोण सत्तेवर येईल, जनतेचा कौल कोणाला मिळेल, नाही का. आज आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत आणि त्याची चर्चा तुम्हाला खूप आनंद शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला निकाल अगोदरच समजल्यासारखं होऊन जाईल. आता पुण्याची जी राजकीय रचना आहे ती समजून सांगतो. एकूण जे जागा आहेत 165 जागांसाठी निवडणूक होत आहे. बहुमतासाठी 83 नगरसेवक येणं अत्यंत गरजेचं आहे. आता पुणे काय आहे तर नॉर्मली IT शहर आहे. म्हणजे आजूबाजूचं जर तुम्ही पाहिलं, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपळे निलक, औंध, सांगवी, सगळे लोक ITचे लोक तिथं जास्त भरलेले आहेत. बाणेर म्हणा. तर दुसरा प्रश्न आहे की मध्यम, म्हणजे जुनं पुणे जे आहे तिथं मध्यमवर्गीय लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि पुण्याचे जे वाहक आपण केलं तर जुन्या पेठा, सदाशिव पेठ, नावाळा पेठ, मंगळा पेठ, बुधवार पेठ, ही जुनी वस्ती आहे. आणि प्लस नवीन गावं जोडली गेलेली आहेत, नाही का. तर ती जी गावं जोडली गेलेली आहेत पुणे शहरासाठी, तर तसं भाग आपल्याला पुण्यामध्ये दिसतो की त्या लोकांची मतं वेगळी, जुन्या पेठेतल्या लोकांची मतं वेगळे. आपण पक्षवाईज जर आपण अभ्यास केला की पहिलं तर भाजपचं कसं संघटन मजबूत आहे. त्याच्यानंतर त्यांना RSSचा पाठिंबा असतो. RSSचे कार्यकर्ते भाजपसाठी राबतात, त्याच्यामुळे घर टू घर त्यांचं प्रचार चालतो. अमित शहांनी जे पन्ना प्रमुख पद्धत काढलेली, एकाच पानासाठी 2 माणसं नेमायचे. त्यांनी तेवढ्याच पानावरचे जे जो लोक आहेत 20-25 त्यांच्याशी संपर्क करायचा, त्यांना मतदानासाठी आणायचं, त्यांना भाजपची नीती समजून सांगायची. म्हणजे थोडे कार्यकर्त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. प्रचार आक्रमक आहे. म्हणजे प्रचाराची जी दिशा आहे ती आक्रमक दिशा आहे की आम्ही काय केले, काय सुधारणा केलेल्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये समजून सांगितलं जात आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की भाजपने मोठ्या प्रमाणात महिलांना उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे जवळजवळ 90पेक्षा जास्त महिलांना भाजपने उमेदवारी दिलेली आहे. असा एकमेव पक्ष आहे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं, महिलांचं जे मतदानाचं प्रमाण आहे लाडकी बहीण योजनेमुळे ते सुद्धा महिलांना मोठ्या प्रमाणात पडू शकतं. मग भाजपची मर्यादा काय आहे तर ट्रॅफिक, पाणी आणि कचरा ह्या ज्या पुण्यामधल्या प्रश्न आहेत त्याच्यावर अजूनही सत्ताधारी मोठ्या प्रमाणामध्ये उपाययोजना करू शकलेले नाही. आजही ट्रॅफिक जामची त्रास लोकांना होतोय. पाणी रेग्युलर मिळत नाही किंवा 24 तास पाहिजे अपेक्षा तसं मिळत नाही. कचरा निस्सारण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये अपयश सत्ताधारी पक्षाला आलेलं आहे. आता भाजप बहुमताच्या जवळ आहे, पण त्याला धोकाच नाही असं काही म्हणता येणार नाही. दुसरा जो महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस. तर कसबा पेठ, भवानी पेठ, नाना पेठ यामध्ये त्या पेठांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यांचे स्थानिक नेते जे आहेत, म्हणजे ते पूर्वकाळपासून राष्ट्रवादीचं काम करणारे स्थानिक नेते आहेत. नेटवर्क जुनं त्यांचं पसरलेलं आहे, ही त्यांची मोठी ताकद आहे. त्याच्यात अजितदादांनी मोफत मेट्रो, मोफत PMT बस सेवा असं जाहीर केल्यामुळं लोक राष्ट्रवादीकडं आकृष्ट होऊ शकतात. कारण शेवटी कसं आहे की लोकांना काही फुकट मिळतं म्हटलं तर लोकांना पुढे कसं करणार वगैरे काही घेणं नसतं. आपल्याला मोफत बस मिळणार आहे ना, मग द्या मत, असं बहुतांशी बरेच लोक विचार करतात.
मग आता राष्ट्रवादीची कमजोरी काय आहे, तर गटबाजी मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीमध्ये आहे. एकमेकाचे पाय ओढण्याची त्यांची जी चढाओढ आहे. आणि शहरभर लाट नाही, म्हणजे संपूर्ण पुणे शहरावर राष्ट्रवादीची लाट आलेली आहे असं होत नाही. एक ठराविक भागामध्ये राष्ट्रवादीचं नेटवर्क मोठं असल्यामुळं तिथं राष्ट्रवादीची लाट येऊ शकते. अजितदादांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बस सेवा किंवा मेट्रो सेवा मोफत करायचं म्हटलं तरी लोकांमध्ये मोठी हालचाल झालेली दिसून येत नाही. कारण फडणवीसांनी त्यांची हवा काढून टाकली किंवा तुम्ही कशाच्या जीवावर देणार आम्हाला सांगा. त्याच्यामुळे लोकांना, जसं राहुल गांधींनी सांगितलं होतं की आम्ही 1-1 लाख रुपये देऊ, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. किंवा दिल्लीमध्ये अरविंद केजरीवालनी जाहीर केलं, त्याच्यावर लोकांना विश्वास ठेवला नाही. तसं पुण्यामध्ये सुद्धा होऊ शकतं. तिसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, त्यांचा मर्यादित प्रभाव आहे. मतविभाजनाचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर काही कट्टर लोकांचं जे मतदान आहे, की तुम्ही सदाशिवपेठ धरलं किंवा इतर ठिकाणी, किंवा ते भाजपलाच मतदान करतील, किंवा मुस्लिम एरिया आहे ते काँग्रेसलाच मतदान करतील. असे काही कट्टर मतदार जे असतात ते त्यांचा फरक मोठ्या प्रमाणामध्ये हा पडू शकतो. मग निर्णायक मुद्दा काय आहे या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये? निर्णायक मुद्दा काय आहे, तर मतदानाचा टक्का. म्हणजे मतदान मोठ्या प्रमाणामध्ये झालं तर भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. त्याच्यामुळे लोकांनी बाहेर पडून मोठ्या प्रमाणात मतदान करणं त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य समजलं पाहिजे. तुम्ही घरात बसणार आणि नंतर म्हणणार आमच्या तिथला कचरा उचलला जात नाही, आम्हाला पाणीच येत नाही, तर त्या तक्रारीला तुम्हाला म्हणजे नैतिक अधिकार राहत नाही. त्याच्यामुळे मतदानाचा टक्का वाढला तर भाजपला फायदा होईल. मतदान कमी झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण ठराविक मतदान करणारे लोक म्हणजे मुस्लिम, मागासवर्गीय यांचं मतदान 100% होतं. ते मोठ्या प्रमाणात मतदान करतात आणि मग ते मतदान नॉर्मली काँग्रेसला घडतं. जे मध्यमवर्गीय आहेत, सुशिक्षित लोक आहेत, तर त्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं तर भाजपला फायदा होतो. अपक्ष उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे आहेत. काही ठिकाणी बंडखोरी झालेली आहे. त्याचा मोठा फटका सगळ्या पक्षांना बसू शकतो. नवीन समाविष्ट गावं जी आहेत पुण्यामध्ये ॲड केलेले, तर तिथं अनेक गावांमध्ये सुविधा पोचलेल्या नाहीत. जे गावं तर समाविष्ट करून घेतली, म्युन्सिपाल्टीचा चार्ज वगैरे चालू झाला, पण आजही रस्ते, पाणी, लाईट यांच्या सुविधा त्या गावामध्ये पोचलेल्या नाहीत. त्याच्यामुळं सत्ताधाऱ्यांवर त्या गावाची थोडीशी नाराजी येऊ शकते. आणि शेवटी काय होतं की शेवटचे जे 48 तास असतात त्याच्यामध्ये हवा कशी फिरेल हे काही सांगता येत नाही. काही पण नॅरेटिव्ह तयार केले जातं, अफवा उजवल्या जातात, नाही का. आणि मग लोकसभेच्या वेळेस जसं खोटं नॅरेटिव्ह पसरवलं गेलं, तसं नॅरेटिव्ह खोटं पसरवलं गेलं तर मतदारांच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. आता शेवटी याचं कंक्लुजन काय निकाल घडेल, आपण जो आज आहे या परिस्थितीमध्ये विधान परिषदेला जसं मतदान झालं तसं होईल असं गृहीत धरलं तर काय घडू शकतं, तर साधारणतः भाजपला 90 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजप बहुमतामध्ये स्वबळावर निवडून येऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस जो आहे त्यांना 30 ते 45 जागा साधारणतः मिळू शकतात. आणि इतर अपक्ष जे आहेत, काँग्रेस म्हणा, शिवसेना म्हणा, अपक्ष म्हणा, वंचित म्हणा, यांना साधारणतः 20 ते 30 जागाचा अंदाज देता येतो. म्हणजे शेवटी पुण्यात सत्ता कोणाची येईल हा जर महत्त्वाचा विषय असेल तर भाजपची सत्ता येऊ शकते, सब्जेक्ट टू म्हणजे लोकांनी मतदान चांगल्या प्रमाणामध्ये केलं तर. जर मतदान कमी झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळं निकाल जो आहे असा काठावर बदलू शकतो. पण मतदान जर विधानसभेसारखं 60% जवळपास झालं तर मात्र भाजप पूर्णपणे निवडून येऊ शकेल अशी खात्री वाटते. आज आपण इथे थांबूया. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.